काहीच समजलं नसेल ना काय चाललंय. चला तर मग सांगतो. जय शिवराय मित्रांनो, मी राकेश. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉग्स बाय राकेश या युट्यूब चॅनलवर. सकाळची सुरुवात झाली मम्मीने दिलेल्या शेळ्या नाश्त्याने. म्हणजे थांबा सांगतो. येऊ द्या नाश्ता. घ्या काय? नाश्ता. समजलं का नाही? थांबा सांगतो. हा आहे काल रात्री केलेला पालकचा दालचा आणि त्याच्यासोबत दिला हा पाव. याला मी बुरम पाव बोलतो. तुमच्याकडे काय बोलतात माहित नाही. आपण जास्त करून बाहेर दालचा आणि राईस खातो. चिकनचा किंवा व्हेज किंवा भोपळा टाकलेला असतो त्यामध्ये. मम्मीने यामध्ये पालक टाकलेलं होतं आणि शिळा असल्यामुळे अजूनच क्वालिटी लागत होता. म्हणून मी अजून दालचा मागवला आणि पटापटा नाश्ता करून घेतला, कारण मला फोटो एडिटिंगचं काम करायचं होतं. खूप दिवसापासून हे काम पेंडिंग होतं. कॉम्प्युटर ऑन केला आणि फोटोशॉप ओपन करून फोटो एडिट करायला चालू केले. मला लहान बाळाचे फोटो एडिट करायचे होते. खूप दिवस झाले होते त्यांचं प्री बर्थडे शूट केलं होतं, पण एडिटेड फोटो काही त्यांना पाठवलेच नव्हते. मग कस्टमरने सिलेक्ट केलेले फोटो ओपन करून एडिट करायला सुरुवात केली. जास्त करून मी प्रीसेटच यूज करतो, कारण टाइम वाचतो. मग नंतर ना त्यात कलर करेक्शन थोडंफार करून मग फोटो सेव्ह मारतो. तुम्हाला जर या प्री बर्थडे शूटचे बिहाइंड द सीन्स आणि ब्लॉग बघायचा असेल तर माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला बघा. राकेश कोपडे फोटोग्राफी नावाने माझं इंस्टाग्राम पेज आहे. एकदा कॉम्प्युटरवर बसलं की टाइम कसा निघून जातो समजतच नाही, आणि त्यात दुपारी बसायला तर मला बिलकुल आवडत नाही. त्यामुळे जास्त करून मी संध्याकाळचं फोटो एडिट करतो. पण अर्जंट असल्यामुळे आज दुपारीच बसलो. फोटो एडिट झालेत, मग सेव्ह मारून म्हटलं चला आता जरा एक सीन खाऊया. कोणते कोणते? गुलकंद, मलाई, पिस्ता खातो. फ्रीज ओपन करून पाहिलं तर त्यात 3 कुल्फी होत्या. मी मम्मीला विचारत होतो कोणकोणती, पण मम्मी काही उत्तरं देत नव्हती. मग नंतर पाहिलं तर मम्मी झोपली होती. मग हळूच आपला आईस्क्रीम घेऊन वर निघून आलो. मग म्हटलं जरा गॅलरीत जावं. गॅलरीत तरी हवा येते का पाहावं, पण हवा काय कुठे येतच नव्हती. मग बाहेरचा रोड पाहिला तर फुल सामसूम पडला होता, कारण आजकाल ऊनच इतकं वाढलंय की कोण घराबाहेर पडतच नाही. एवढा फक्त डिलिव्हरी बॉय दिसला मला, पण तो काय आपल्याकडे आला नव्हता. थोड्याच वेळाने मग मम्मी उठल्यावर मम्मीने मला टेरेसवर बोलावलं, कारण मी इथेच कच्चे चिप्स खात होतो आणि मम्मी वर टेरेसला कुरडया आणि चिप्स बाकी गोळा करत होती. गेलो मग मी पण टेरेसला, पण तिथं गोळा न करता सगळं खाली घेऊन आलो, कारण वर खूपच ऊन लागत होतं. त्यामुळे म्हटलं वर नकोच काय करायला, आपण खाली हॉलमध्ये जाऊन करूया. मग खाली येताना आमच्या शेजारच्या बिल्डिंग मधला बारक्या भेटला. मग त्याच्याबरोबर थोडं बोलत बसलो. वरून खाली आलो तरी माझं खायचंच काम चालू होतं, त्यामुळे मम्मी जरा चिडत होती मधून आलं. तुम्ही पण माझ्यासारखं खायचंच काम करता का मम्मीने सांगितलं प्रामाणिकपणे तिचं काम ऐकता, शिव्या खाता? मी तर जास्त करून आज शिव्या खायचंच काम केलं, कारण काम कमी आणि खायचंच काम हे जास्त होत होतं माझ्याकडून. काम करता करता आमची मम्मी पुढच्या महिन्यात आमच्या घरात एक लग्न आहे त्यांचा कॉल आला होता. मग तेच सांगत होती मला, आणि त्यांची फोटोशूटची पण ऑर्डर होती ही मम्मी मला सांगत होती. मी मम्मीला म्हटलं बघूया. कसं व्हायचं म्हणजे? बटाट्याच्या चिप्स बरोबर बटाट्याचा किस पण केला होता, पण तो साडीला चिटकूनच बसला होता, त्यामुळे तो निघतच नव्हता. त्यामुळे मम्मीला विचारत होता आता कसा काढू, पण ते काढता काढता माझं खायचंच कम जास्त चालू होतं. ते काम काय माझ्याच्याने होत नव्हतं. मग आपल्या सोफ्यावर जाऊन बसलो. सोफ्यावर बसलो तरी परत चिप्स खायला घेतले. मग थोडं आमच्या टेड्याला पण म्हणलं तुला खायचे का, पण तो रुसला का होता हेच माहीत नव्हतं. खातच नव्हतं. त्याला म्हणलं खा खा तरी तो खातच नव्हता.
30 तारखेला एका क्लायंटचं वेडिंग शूट आहे. मग त्याच्याच मीटिंगला जायचं होतं. मग आपला अल्बम आणि हार्ड डिस्क घेऊन मी निघालो. क्लायंट बोलले होते इव्हिनिंगला भेटायला ये. क्लायंट आहे केशवनगरला राहायला. आपल्या घरापासून केशवनगर आहे एक अर्ध्या तासाच्या अंतरावर. ट्रॅफिक नाही म्हणत आणि हे पुढं आलो आणि ट्रॅफिक लागायचं ते लागलंच. ऑफिस सुटायच्या टायमाला या रेल्वे क्रॉसिंगला कंटिन्यू ही गर्दी असतेच. त्यामुळे आता कधी निघतोय काय माहिती या ट्रॅफिकमध्ये. ट्रॅफिकमधून कशी वाट काढून मग पोहोचलो क्लायंटच्या घरी. सरांना कॉल केला. सर म्हणले मला ऑफिसवरून यायला अजून 10-15 मिनिटं आहे. तोपर्यंत तू वर जाऊन बस. घरातले तुला सगळं डिटेल सांगतील. मग मी त्याप्रमाणे वर गेलो. क्लायंटवर मीटिंग करून वेडिंगचा व्हेन्यू, टाइम वगैरे सगळं डिस्कशन करून मग मी खाली आलो. क्लायंट बोलले आमचं काय आता ड्रेसिंग नीट नाहीये. तू काय आता तुझ्या ब्लॉगमध्ये आम्हाला घेऊ नको. डायरेक्ट वेडिंगच्या दिवशी तुझा ब्लॉग बनव. फायनल डिस्कशन करून मी पण निघालो घरी. कारण घरून पण खूप कॉल येत होते आणि उशीर पण खूप झाला होता. चला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.